तर आत्मज्ञान म्हणजे नक्की काय? आपण ज्यांना गुरु म्हणून बघतोय त्यांना आत्मज्ञान झालंय हे कसं ओळखायचं? त्याचं परिमाण जे आहे ते मी सांगण्यापेक्षा समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये त्याच्यावर एकदम सोपं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे आणि गीतेमध्ये पण सांगितलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाप्रमाणे सांगतो म्हणजे पटकन लोकांना कळेल. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याचं नाव भगवंतासारखं घेतलं, किती जरी व्यक्ती असली तरी सुद्धा ते नाव आपल्याला तारतं. ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वास्तव्यात सामर्थ्य आहे, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, ज्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे, अशी जी व्यक्ती ती आत्मज्ञानी आहे असं समजायचं. आणि मग त्यांना गुरुप्रचिती असते. म्हणजे गुरु ज्या शक्ती, गुरु ही शक्ती आहे. लौकिक मी म्हणून दाखवतो आपल्याला. गुरुर ब्रह्मा म्हटलेलं आहे, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा. हे गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे. नवे नवे प्रत्यक्ष साक्षात परब्रह्मच गुरु आहे अशी त्या गुरुंना उपमा दिलेली आहे. कारण या चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते मीच चैतन्य आहे, म्हणजे मीच परब्रह्म आहे, हे त्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे, जगलं आहे. असे ज्यावेळेस सद्गुरू आपल्या पाठीमागे राहतात त्या ते कायम आपल्याबरोबर असतातच. त्यामुळे त्यांची कृपा असते, गुरुकृपा असणं आवश्यक असतं. अशा व्यक्तीच्या पाठीमागे ती असतेच असते. आणि म्हणून त्याच्या बोलण्याला, त्याच्या चालण्याला, त्याच्या वागण्याला, त्याच्या जगण्याला सगळ्यालाच एक वेगळी ताकद येते. त्यांच्या मनात जे येतं ना, त्यांच्या मनात ज्या भावना येतात, सहज भावना येतात, सहज होऊन जातात. हे आत्मज्ञानी सत्पुरुषाचं लक्षण आहे. कारण त्याच्या मनामध्ये येणाऱ्या कुठल्याही गोष्टी व्यक्तिगत कधीच नसतात, त्या समाजासाठीच असतात. ती समाजाची गरज असते म्हणून होत असतात.